सो मित्रांनो, एक गोष्ट सांगायची होती. छेडानगरचा जो सिग्नल आहे त्याच्यावरती हा ब्रिज आहे, इथे स्पीड ब्रेकर बघा. आधी एक स्पीड ब्रेकर होते, 4 स्पीड ब्रेकर केलेत. तुम्हाला वाटत असेल ही जी ट्रॅफिक आहे ती कोणत्या सिग्नलमुळे किंवा खालती काय ॲक्सिडेंट झालं आहे त्यामुळे वगैरे ट्रॅफिक वगैरे लागलं असं तुम्हाला वाटत असेल पाठी. ही ट्रॅफिक ना की सिग्नलची ट्रॅफिक आहे, ना की कोणाचं ॲक्सिडेंट झालं आहे. ही फक्त ट्रॅफिक आहे ते स्पीड ब्रेकरमुळे. आता तुम्हाला पुढे पण दाखवतो, ते पुढे स्पीड ब्रेकर बघा. छेडानगरशीतून आपण वरती चढतो ना ब्रिज पनवेलला येण्यासाठी, जो क्रॉस करून येतो तो आपण, तो हा बघा, हा वाला. प्रत्येक ठिकाणी 2-2, 3-3 स्पीड ब्रेकर टाकले. हे बघा 5 स्पीड ब्रेकर आहेत. गाडी जर 3rd गिअरवर असेल ना, 3rd 4th गिअरवर, 1st गिअरवर आणावीच लागते. विदाऊट 1st गिअरवर आपण गाडी नेऊच नाही शकत, कारण गाडी पुढे जाऊन बंद होणार. काय गरज काय मला तेच समजत नाही. इथे एवढे स्पीड ब्रेकर टाकायची गरज आहे बघा ना. प्रत्येक गाडीला स्लो व्हायला लागतं. हे बघा तिथे समोरच बघा 5-6 स्पीड ब्रेकर आहेत. अर्धे तर तोडलेत लोकांनी. हे असं जिथे गरज नाही तिथे 6 स्पीड ब्रेकर टाकून ठेवलेत. तुमचं काय मत आहे यावर कमेंट करून सांगा मला नक्की.